महत्त्वाचा मुद्दा आहे जो राजकीय अँगल आहे। उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतं यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर त्यांच्या राजीनामा धरून इतर अनेक गोष्टींवर त्यांच्या फ्युचरवर मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर अनेक गोष्टींवर फायनल शिक्कामोर्तब ज्याला म्हणतो ते देखील आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। याविषयी सांगा। नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड ही शिक्षा जर का लक्षात घेता तर 2 वर्षापेक्षा जास्त जर का शिक्षा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ लोकप्रतिनिधीला आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो। त्यामुळे कोकाटेंना पुढील त्याच्यानंतर 6 वर्ष देखील निवडणूक लढवता येणार नाहीये। त्यामुळे एकूणच कोकाटेंचं जे राजकीय भविष्य आहे हे देखील या एकूणच सुनावणीवरती अवलंबून आहे। एकूणच म्हणायचं झालं तर धोक्यात आहे। या दोन्हीही कोर्टाकडनं जे निरीक्षण देण्यात आलेले आहेत ते कायम ठेवण्यात आले होते आणि त्याच विरोधात यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। हायकोर्टात आजच्या एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला देखील स्थगिती द्यावी, त्याचबरोबर ते जे NBW वॉरंट म्हणजे अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे नाशिक न्यायालयाकडनं त्याला देखील स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याचबरोबर ती ज्या पद्धतीने कोकाटे हे रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत या न्यायालयीन जी वैद्यकीय अहवाल आहे याचा देखील एक दाखला हा त्या ठिकाणी दिला जातो आहे की त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणानंतर एका उच्च रक्तदाबाचा जो त्रास त्यांना होत आहे त्या आधारावरती त्यांचे उपचार सुरू आहेत आणि याचे देखील दाखले देऊन न्यायालयाकडनं आता ते संपूर्णतः ह्या संपूर्ण गोष्टी समोर ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर आता न्यायालय पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकीकडे अटकेची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे एकूणच राजकीय भवितव्य जे आहे हे देखील पणाला लागलेलं आहे। या एकूणच आजच्या निकालानंतर काय निर्देश येतात त्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत। निश्चितपणे सूरज, आपण बघतो आहोत की यापूर्वीपासून सुद्धा हे प्रकरण अनेकदा समोर आलेलं आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झालेली होती, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे। अशा प्रकारची कारणं देत अद्यापपर्यंत कोकाटे मंत्रिमंडळामध्ये टिकून होते, मात्र आता त्यांना हा धक्का बसलेला आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा त्याची औपचारिकता जरी बाकी असली तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं आहे। या आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत। मात्र हे जे नेमकं प्रकरण आहे याविषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कुठले कुठले महत्त्वाचे टप्पे होते ज्याच्या शेवटाकडे आता आपण म्हणतो की मंत्रिपद जाणं। मात्र ह्याच्या आधी नेमकं काय काय घडलेलं आहे गेल्या काही वर्षात? नक्कीच अमोल, जर सांगायचं झालं तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पसंख्याकांची घरं ही त्या ठिकाणी कोकाटे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू आणि इतर आरोपींनी 4 घरं ही त्या ठिकाणी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। या आरोपानंतर हे संपूर्ण प्रकरण नाशिक दंडाधिकारी न्यायालयात गेलं होतं। दंडाधिकारी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्यानंतर त्यावरती 2 वर्ष आणि 10,000 दंड असा आकारण्यात आला होता। यालाच तिकडे नाशिक सत्र न्यायालयात देखील कोकाटेंच्या वकिलांनी चॅलेंज केलं होतं। या संपूर्ण सुनावणी ही पुन्हा सत्र न्यायालयात झाली। सत्र न्यायालयाने देखील त्याच निर्णयावरती शिक्कामोर्तब करत तो निर्णय तसाच कायम ठेवला होता आणि त्यानंतरच कोकाटेंच्या अडचणीत एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। याआधी जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कोकाटे हे ज्यावेळी मोबाईलवरती गेम खेळत होते यावरनं देखील राजकीय टीका टिप्पणी झालेली होती, विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यानंतरच हे जे प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी सत्र न्यायालयाकडून नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे हा कायम ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्या आणि त्यामुळेच कुठेतरी जी 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड ही जी शिक्षा सुनावली यामुळेच जी शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना अशा महत्त्वाच्या पदावरती राहता येत नाही। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचा जो राजीनामा आहे हा घेतला गेला आणि त्यामुळेच त्यांची त्या ठिकाणी गच्छंती झाली। यानंतर जर आपण पाहिलं तर एकूणच जे नाट्यमय घडामोडी घडल्या, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिकचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष होतं, कारण माणिकराव कोकाटे हे जवळपास 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अजितदादांच्या एकदम जवळचे आमदार हे देखील म्हणून ते ओळखले जातात, नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता असं देखील सांगितलं गेलं। त्याचबरोबर ते श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर नाशिक पोलिसांकडनं जे बजावण्यात आलेलं जे वॉरंट होतं न्यायालयाकडनं त्यानंतर नाशिक पोलीस हे काल
रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांनी जर आपण पाहिलं तर डॉक्टर देवरे, कुलदीप देवरे यांचा स्टेटमेंट घेतलं की त्यांच्यावर नेमके काय उपचार करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ती भविष्यात त्यांना काय उपचाराची गरज लागू शकते, याचबरोबर ती न्यायालयात उत्तर देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडनं जे हमीपत्र असतं की या संदर्भातली दिलेली माहिती ही खरी आहे, हे देखील तिकडनं रुग्णालय प्रशासनाकडनं लेखी स्वरूपात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आता एन्जिओग्राफी संदर्भातला जो अहवाल आहे, एन्जिओग्राफी ही करावी लागणार की नाही करावी लागणार, या संदर्भातला अहवालाची वाट नाशिक पोलीस बघत आहेत. मात्र दुसरीकडे परत मी एकदा सांगतो की NBW वॉरंट आणि त्याचबरोबर ती या शिक्षेला स्थगिती, हे दोन्ही प्रकरणाला आता उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता काय नेमके निर्देश देतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर ती पुढच्या काही वर्षात जर का मिळकत वाढ होत असेल तर घर परत करण्याची कोणती प्रावधान कायद्यात नाही, असं देखील स्पष्ट केलेलं आहे न्यायालयामध्ये. आर्थिक परिस्थिती ही बदलत असते, याचबरोबर ती 93-94 वर्षामध्ये वार्षिक मिळकत ही 35,000 झाली होती, असा युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे. एकूणच रवी कदम जे त्यांचे वकील आहेत ते 1989 मध्ये घरांसाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेली आहे. विरेक सेक्शन्स घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज करताना 12 महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर 1988 ते 89च्या मिळकतीचा दाखला देणं हे देखील आवश्यक होतं, हे देखील स्पष्टपणे न्यायालयात म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे मिळकतीची पडताळणी कडून पात्र ठरवण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे हा कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ती 2,500 प्रति महिना उत्पन्न होतं ते 30,000पेक्षा कमी असल्याचा दावा हा देखील त्या ठिकाणी कोर्टात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी कागदपत्र आहेत याच्या पडताळणी संदर्भातली जी हमी आहे किंवा जे पुरावे आहेत हे आता कोकाटेंच्या वकिलाकडनं न्यायालयात दिले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आता यानंतर सरकारी वकील काय युक्तिवाद करतात किंवा हे कागदपत्र कसे बनावट आहेत, कशा पद्धतीने चुकीचा पद्धतीने ही घरं घेण्यात आली याचा संदर्भातला युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि त्यानंतर न्यायालयाचं निर्देशन येईल. मात्र तुर्तास आपण पाहतोय तर कोकाटेंच्या वकिलांकडनं ज्या पद्धतीने ही घरं मिळवण्यात आली किंवा घेण्यात आली त्याच्या कायदेशीर पुरावे हे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल, निश्चितपणे सूरज, ज्या घडामोडी सध्या आपल्याला घडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला देखील आहे आणि आता सगळी प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता यातला राजकीय भाग आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा इथून पुढे आता जेल की बेड हा एक प्रश्न आहेच, मात्र इथून पुढे कोकाटेंसमोर नेमके काय काय पर्याय आहेत आणि कशा प्रकारे आता त्यांचा इथून पुढचे प्रयत्न असू शकतात, इथून पुढे या सगळ्या केसमधनं बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात येण्यासाठी कशा प्रकारची पावलं कोकाटेंकडून उचलताना दिसू शकतात? अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाने म्हणजे दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालय यांनी दोघांनीही शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळेच उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. उच्च न्यायालयाने जर का आज पुन्हा याच आदेशावरती कायम राहिले तर त्यांना सुप्रीम कोर्टात देखील कोकाटे हे धाव घेऊ शकतात. मात्र तोपर्यंत उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंना दिलासा देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावरती सुरू असलेले जे उपचार आहेत त्याचा जो अहवाल आहे या आधारावरती कोकाटेंना काही वेळ मेडिकल्स बेसिसवरती त्यांना त्या ठिकाणी अटक करता येऊ शकणार नाही असं देखील. त्यामुळे